नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. डॉक्टर मनोज पुजार, MD होमिओपॅथ, क्लासिकल होमिओपॅथ, ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथी क्लिनिक, व्हेरिकोज अल्सर अँड डायबेटिक वुंड केअर सेंटर. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिलोकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना करताना बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह मराठी बहुल सीमाभाग 1 नोव्हेंबर 1956 रोजी अन्यायाने कर्नाटकात डांबला. त्याच्या निषेधात शनिवार दिनांक 1 नोव्हेंबरला काळा दिन पाळण्यात येणार आहे. मराठी भाषिकांनी दैनंदिन व्यवहार बंद ठेवून काळा दिन गांभीर्याने पाळावा. सकाळी 9 वाजता संभाजी उद्यान येथून निघणाऱ्या फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आज रविवारी आयोजित तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे. संभाजी उद्यानापासून फेरीला सुरुवात झाल्यानंतर शहराचा मध्यवर्ती भाग आणि शहापूर परिसरात फिरून मराठा मंदिर येथे फेरीची सांगता होणार आहे. त्यानंतर मराठा मंदिरात सभा होईल. फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करावेत. काळे झेंडे घेऊन फेरीमध्ये सहभागी व्हावे. फेरी शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. तसेच पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन तालुका समितीने केले आहे. या बैठकीतून तालुक्याच्या विविध भागातील कार्यकर्त्यांनी फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार केला आहे. परवाना नाकारला तरी फेरी निघणारच असा एकमुखाने ठराव सहमत करण्यात आला. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, RM चौगुले, रामचंद्र मोदगेकर आदी उपस्थित होते. बेळगाव GST विभागाने मेटल स्क्रॅप व्यवसायातील 21 करोड 64 लाख रुपयांच्या कर फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. हरिहर व दावणगेरी येथील मरियम स्क्रॅप डीलर्स या कंपनीच्या व्यवहारांची चौकशी करताना 112 कोटी रुपयांच्या बनावट पावत्यांचा शोध लागला. तपासात इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर झाल्याचं निदर्शनास आलं. तसेच रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत 4 कोटी 50 लाख रुपयांचा कर कमी भरला गेला होता. करदात्याने नोंदणीकृत नसलेल्या पुरवठादारांकडून स्क्रॅपची खरेदी केल्याचंही स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात कंपनीचा प्रमुख मोहम्मद सकलेन याला अटक करण्यात आली असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बेळगाव GST विभाग व इंटेलिजन्स महासंचालनालय यांच्या संयुक्त तपासातून ही कारवाई करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रविवारची सुवर्ण संधी साधत बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी बेळगावकरांची गर्दी लोटल्याचं चित्र दिसून आलं. शहरातील मध्यवर्ती बाजारासह उपनगरातही रविवारी सकाळपासूनच खरेदीची धूम दिसून आली. शुक्रवारी वसुबारसने दीपोत्सवास प्रारंभ झाला. या पार्श्वभूमीवर विविध आस्थापनांनी जाहीर केलेला बोनस कर्मचाऱ्यांच्या हाती पडल्यानं रविवारी बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळाली. कपडे, आकाशकंदील, गृहसजावटीच्या वस्तू, रांगोळ्या, पूजा साहित्य आदींच्या खरेदीसाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. शहरात रविवार पेठ, गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडे बाजार, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, पांगुळ गल्ली, भातकांडे गल्ली आदी परिसरातील बाजारपेठांमध्ये रात्री उशिरापर्यंत गर्दी दिसून आली. खडे बाजार, गणपत गल्ली ते रविवार पेठेमध्ये जत्रेचे स्वरूप आले होते. खरेदीसाठी बच्चे कंपनी, तरुणाई, महिला वर्गामध्ये अधिक उत्साह होता. यंदा GST कपात झाल्यामुळे इतर किमतीमध्येही किमान 10 ते कमाल 50% सूट देण्यात आल्याने खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला येणाऱ्या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर बेळगावमध्ये सोने आणि चांदी तसेच वाहने, कपडे व विविध वस्तूंच्या खरेदीने बाजारपेठ फुलून गेली होती. यंदा या विशेष दिवशी कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असून त्यामध्ये सोन्या चांदीच्या खरेदीचा मोठा वाटा आहे. धनत्रयोदशी हा दिवस समृद्धी आणि शुभ शकुनाचा प्रतीक मानलं जातं. त्यामुळे नागरिकांनी सोन्याच्या दागिन्यांपासून ते चांदीच्या वस्तूंपर्यंत मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. सोन्याचे दर व चांदीचे दर उच्चांकावर असतानाही खरेदीमध्ये घट न येता उलट वाढ झाल्याचं सराफ व्यापाऱ्यांनी सांगितलं. दिवाळीनंतर लग्नसराईचा हंगाम सुरू होत असल्यानं अनेकांनी या मुहूर्तावर लग्नासाठी लागणाऱ्या दागिन्यांची खरेदी केली.
तसेच काही कुटुंबांनी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन्स, मोबाईल आणि दुचाकी वाहनांचीही खरेदी केली. शहरातील बाजारपेठा दिवसभर खरेदीदारांनी फुलल्या होत्या. धनत्रयोदशीचा हा आर्थिक उत्सव सणासुदीला खऱ्या अर्थाने सुरुवात करणारा ठरला आहे. DK हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत खडे बाजार बेळगाव मधील आपल्या सुवर्ण दालनाचा पहिला वर्धापन दिन आणि दसरा दिवाळी निमित्त खास बंपर ऑफर. दिनांक 22 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत. सोने चांदी खरेदी करा, मिळवा कुपन्स आणि जिंका नामांकित कंपनीची 2 व्हीलर स्कूटर, 55 इंची, 43 इंची, 32 इंची स्मार्ट टीव्ही, 300 लिटरचा फ्रीज, वॉशिंग मशीन, टॅब, ओव्हन, फॅन, मिक्सर, इस्त्री आणि बरंच काही. बक्षिसांची लकी ड्रॉ सोडत रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी. मग वाट कसली पाहताय? आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार बेळगाव, तसेच तेलीपटी गल्ली, शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. नियम व अटी लागू. मारिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमावर धाड टाकून मोठ्या प्रमाणावर दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात चंद्रशेखर रामू सुनगार वय 53 राहणार कैलासनगर सुळेभावी याला अटक करण्यात आली आहे. बेळगाव बागलकोट रोडवरील कडिगुद्दी गावाजवळ महालक्ष्मी धाब्याजवळील सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे अंमली दारू विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तातडीने कारवाई करत पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईमध्ये अंदाजे 8,090 रुपये किमतीची विविध प्रकारची दारू जप्त करण्यात आली. आरोपी विरुद्ध मारिहाळ पोलीस ठाण्यामध्ये कर्नाटक अबकारी कायदा 1965 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर पुढील चौकशी सुरू आहे. मारिहाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व पथकाने ही यशस्वी कारवाई केली असून अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाई सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिलाय. बेळगाव शहरामध्ये भटक्या कुत्र्यांमधील रेबीजचा धोका रोखण्यासाठी महापालिका आणि पशुसंगोपन विभागाच्या वतीने अँटी रेबीज लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. ही विशेष मोहीम 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून दररोज शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये भटक्या कुत्र्यांना पकडून लसीकरण करण्यात येत आहे. या मोहिमेसाठी मनपाच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेत पशुसंगोपन विभागाची मदत घेतली आहे. शुक्रवारी वरिष्ठ पशु निरीक्षक राजू संकण्णवर व त्यांच्या पथकाने 23 भटक्या कुत्र्यांना अँटी रेबीज लस टोचली. महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की भटक्या कुत्र्यांबाबतची माहिती संबंधित विभागाला द्यावी, जेणेकरून लसीकरण प्रभावीपणे पार पाडता येईल. शहरातील शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करून संशयास्पद वर्तन करणाऱ्या 2 तरुणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वडगाव येथील विष्णू गल्ली परिसरात करण्यात आली. जिब्रान कुतुबुद्दीन पटेल वय 28 व साहिल सुरेश कीर्तन वय 27 दोघेही राहणार विष्णू गल्ली वडगाव असे आहेत. हे दोघे आरोपी विष्णू गल्ली कॉर्नरजवळ संशयास्पदरित्या वावरत असताना पोलिसांना दिसून आलं. पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन प्राथमिक तपास केला असता त्यांनी गांजाचं सेवन केल्याचं स्पष्ट झालं. या दोघांवर शहापूर पोलीस ठाण्यामध्ये NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. शहरामध्ये अंमली पदार्थांच्या वाढत्या वापराला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. उत्तर कर्नाटकातील साखर कारखान्यांना ऊस गाळप हंगाम सुरू करण्यास सरकारकडून परवानगी देण्यात आली असून उद्यापासून म्हणजेच सोमवारपासून गळीत हंगामाला अधिकृत सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सूचनेवरून ऊस विकास व साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी ही माहिती दिली. याआधी सरकारने बेळगाव, विजापूर, बिदर, कलबुर्गी, बागलकोट, गदग, हावेरी, विजयनगर यासारख्या उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यातील कारखान्यांना 1 नोव्हेंबरपासून गाळप सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र ऊस आधीच तयार झाला असून उशीर केल्यास ऊसाचा उतारा कमी होण्याची शक्यता असल्याने कारखानदार आणि शेतकरी नेत्यांनी लवकर गाळपास परवानगी मागितली होती. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून सरकारने गाळपाला वेळेआधीच परवानगी दिली असून यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवरच अनेक कारखान्यांमध्ये साखर निर्मितीची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील त्यांच्या कार्यालयाच्या आवारात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत उत्तर मतदारसंघातील त्याचप्रमाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात समर्थकांनी हजेरी लावली होती.
या विशेष प्रसंगी नगरसेवक, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी आमदार फिरोज सेठ, समाजसेवक, महापालिका कर्मचारी, स्वच्छता कामगार, ऑटो रिक्षा असोसिएशनचे सदस्य, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, महिला मंडळाच्या कार्यकर्त्या, स्वयंसेवा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आमदार सेठ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यक्रमावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि जल्लोषाचे वातावरण होते. आमदार सेठ यांनी यावेळी उपस्थित सर्वांचे आभार मानत जनतेची सेवा हेच माझे ध्येय आहे असा संदेश दिला. काँग्रेसचे नेते आमदार आसिफ सेठ यांचा वाढदिवस शहरातील अंजुमन हायस्कूल येथेही साजरा करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यासह राज्यातील राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आमदारांना प्रत्यक्ष भेटून व फोनवरून शुभेच्छा दिल्या. सकाळी 10 पासूनच आमदार सेठ यांच्या अभिष्ट चिंतनासाठी मुस्लिम समाजबांधव व शिक्षकांची रीघ लागली होती. शहरात ठिकठिकाणी आमदार सेठ यांच्या वाढदिवसाचे बॅनर, होर्डिंग्ससह विविध उपक्रम राबवण्यात आले. विकासाचा महामेरू म्हणून आमदार आसिफ सेठ यांनी आपली सर्वसामान्यांमध्ये ओळख निर्माण केली आहे. यावेळी अंजुमन हायस्कूलच्या शिक्षकांच्या वतीने पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. त्यानंतर केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात हितचिंतकांची उपस्थिती होती. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव शहरातील जिल्हा रुग्णालय सभागृहात नुकताच मादक पदार्थ विरोधी अभियान आणि व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त भूषण बोरसे हे होते. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे महत्त्व, त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच महिलांच्या सुरक्षेबाबतचे कायदे आणि अधिकार याची माहिती देण्यात आली. या जनजागृती उपक्रमात वैद्यकीय विद्यार्थी, प्राध्यापक व विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये स्वस्थ, जबाबदार आणि व्यसनमुक्त आयुष्याची जाणीव निर्माण करून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संदेश देण्यात आला. दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे विभागाने बेळगाव हैदराबाद मार्गावर 6 विशेष रेल्वे फेऱ्या जाहीर केल्या आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ही सेवा उपलब्ध राहणार असून हैदराबाद व मंत्रालय देवस्थान येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा लाभदायक ठरणार आहे. रेल्वे क्रमांक 07043 ही एक्सप्रेस हैदराबादहून सायंकाळी 4:30 वाजता 23 व 30 ऑक्टोबर रोजी धावणार आहे. त्यानंतर तारीख 6, 13, 20, 27 नोव्हेंबर रोजी ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता बेळगावला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 07044 ही बेळगावहून दुपारी 1 वाजता तारीख 23, 31 ऑक्टोबर व 7, 14, 21, 28 नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता हैदराबादला पोहोचेल. या रेल्वे गाडीला लोंढा, अळणावर, धारवाड, हुबळी, गदग, कोप्पळ, होसपेट, तोरणगल्लू, बळ्ळारी, मंत्रालय रोड, रायचूर आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. दिवाळी म्हटलं की गोडधोड, रोषणाईसोबतच बालचिमुकल्यांनी साकारलेले गडकिल्ले हे या सणाचं खास आकर्षण असतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आठवण करून देणाऱ्या या किल्ल्यांची तयारी सध्या जोमात सुरू असून विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. किल्ला तयार करण्यासाठी लागणाऱ्या माती, दगड, विटा, झाडांच्या फांद्या, रंग, खेळणी सैनिक, मावळे आणि शिवरायांच्या मूर्तींची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे शहरातील विविध बाजारपेठांमध्ये स्टॉल्स सजले असून 4 इंचांपासून ते 4 फूट उंचीच्या शिवरायांच्या पूर्णाकृती मूर्तीही उपलब्ध आहेत. बालचिमुकले आणि पालक मिळून गडकोटांची माहिती घेऊन कल्पकतेने किल्ले साकारत आहेत. काही ठिकाणी तर शालेय स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करून या परंपरेला अधिक प्रेरणा दिली जात आहे. किल्ला बनवण्यामागे केवळ करमणूक नसून इतिहासाची उजळणी आणि देशभक्तीची भावना रुजवण्याचा हेतूही असतो. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे यंदाही किल्ला साजरा करत शिवकालीन गडकिल्ल्यांचं महत्त्व बालमनात रुजत आहे. दिवाळीचा उत्सव शिवचरित्राच्या प्रेरणेने भारलेला दिसतोय.
राजू सेठ फाउंडेशन यांच्या वतीने आणि आमदार आसिफ सेठ फाउंडेशनच्या सहकार्याने शहरातील इस्लामिया स्कूलमध्ये मोफत नेत्रचिकित्सा आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा सुमारे हजारो नागरिकांनी लाभ घेतला. शिबिरामध्ये सामान्य आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, वैद्यकीय सल्ला तसेच निरोगी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय डोळ्यांच्या ऑपरेशनसह इतर तज्ज्ञ सेवा देखील मोफत पुरवण्यात आल्या. या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे आमदार आसिफ सेठ यांचा वाढदिवस. त्याच निमित्ताने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. आमदार आसिफ सेठ यांनी स्वतः शिबिराला भेट देत नागरिकांशी संवाद साधला व उपस्थित डॉक्टरांना नागरिकांना उत्तम सेवा पुरवण्याच्या सूचना दिल्या. शहरवासियांच्या आरोग्य संवर्धनासाठी उपयुक्त ठरलेला हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरला असून अशा सामाजिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. युवा सेना बेळगावतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन गडकोटांवरील भव्य किल्ला स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. शिवप्रेम, इतिहासाभिमान आणि कलात्मकतेला प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेमध्ये शहर व ग्रामीण भागातील 25 मंडळांनी सहभाग नोंदवला होता. 17 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विशेष कार्यक्रमात विजेत्यांना बक्षिसे प्रदान केली जाणार आहेत. लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि किल्ल्यांचं महत्त्व समजावं यासाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक स्वराज्य युवक मंडळ भांदुरगल्ली किल्ले लाहोर, द्वितीय क्रमांक शिवनेरी युवक मंडळ रघुनाथपेठ अनुगोळ किल्ले शिवगंगा, तृतीय क्रमांक शाहू युवक मंडळ शाहूनगर किल्ले बैरागदुर्ग, चौथा क्रमांक हट्टीहोळ गल्ली शहापूर किल्ले रतनगड, पाचवा क्रमांक स्वराज्य युवक मंडळ संत ज्ञानेश्वर नगर मजगाव किल्ले पद्मदुर्ग व बालशिवाजी युवक मंडळ नाथपैनगर अनुगोळ किल्ले विजयदुर्ग, हनुमान युवक मंडळ भांदुरगल्ली अनुगोळ किल्ले धारूर या मंडळांना उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर करण्यात आले. युवा सेनेच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. रवींद्रनाथ टागोर सायन्स अँड कॉमर्स इंटिग्रेटेड कॉलेज येथे नुकताच आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वार्षिक विज्ञान आणि सांस्कृतिक स्पर्धेमध्ये गजाननराव भातकांडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जिल्ह्याभरातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. माईम, स्टँडअप कॉमेडी, पाककला, गायन अशा विविध स्पर्धांमध्ये गजाननराव भातकांडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली. विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रिया सौदी या उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत स्पर्धात्मक क्षेत्रामध्ये अधिक यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले. गजाननराव भातकांडे शाळेने या स्पर्धेत उत्तुंग कामगिरी करत ट्रॉफी व 7,500 रुपये रोख पारितोषिक पटकावले. हा क्षण शाळेसाठी अत्यंत अभिमानास्पद व स्मरणीय असल्याचे मत शाळेचे संयोजक मिलिंद भातकांडे यांनी व्यक्त केले. पशुसंगोपन खाते आणि मनपामार्फत रेबीजला हद्दपार करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. दिनांक 31 ऑक्टोबर रोजी विद्यानगर, बॉक्साईट रोड आणि सुभाषनगर परिसरात श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. श्वान पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पशुसंगोपन खात्यामार्फत करण्यात आले. शहरामध्ये अलीकडे कुत्र्यांकडून हल्ले वाढले आहेत. यासाठी पशुसंगोपन खाते आणि मनपाने रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम तीव्र केली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.